तर आपण घेऊन आलो आपलं नेक्स्ट लेक्चर टॉमचं. लास्ट लेक्चरमध्ये जर तुम्हाला आठवत असेल तर आपण पाहिलं होतं की कायनेमॅटिक्स पेअर काय राहतात. लास्ट पार्ट तोच पाहिला होता, कायनेमॅटिक पेअर आणि टाइप्स ऑफ कन्स्ट्रेंट मोशन. तर कायनेमॅटिक पेअर काय सांगितलं होतं मी, जसं नावातच आहे की पेअर म्हणजे काय, जोडी असणारी कशाची, तर लिंक्सची. दोन लिंक किंवा तुम्ही त्याला एलिमेंट म्हणू शकता. दोन लिंक किंवा दोन एलिमेंट जर एक दुसऱ्याच्या कॉन्टॅक्टमध्ये असले तर त्यांना आपण काय म्हणायचो, जस्ट पेअर. and if there is a relative motion between those two pairs then we can say they are the kinematic pair, है ना. मग कायनेमॅटिक पेअर नंतर आपण त्यामध्ये जे रिलेटिव्ह मोशन होणार होतं दोन पेअरमध्ये ते कसं पाहिजे होतं, सक्सेसफुली कन्स्ट्रेंट किंवा कम्प्लिटली कन्स्ट्रेंट पाहिजे होतं. मग आपण त्यासाठी पाहिलं की कम्प्लिटली कन्स्ट्रेंट काय राहतं, सक्सेसफुली कन्स्ट्रेंट काय राहतं आणि इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन काय राहतात त्याचे आपण कन्सेप्ट पाहिलेले. ज्यामध्ये एकाच डायरेक्शनमध्ये मोशन होत आहे असे मोशन काय राहणार आहे, कम्प्लिटली कन्स्ट्रेंट. ज्याच्यामध्ये एकापेक्षा जास्त डायरेक्शनमध्ये एकापेक्षा जास्त टाईपचे मोशन होत आहे असंही म्हणू शकतात तुम्ही. रोलिंग पण होत आहे, स्लायडिंग पण होत आहे, तर त्यावेळेस ते इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट. आणि जर इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशनला तुम्ही काहीतरी एक्सटर्नल एजंट किंवा एक्सटर्नल फोर्स अप्लाय करून जर कम्प्लिटली कन्स्ट्रेंट करताय, म्हणजे काय करताय तुम्ही की जे मोशन दोन डायरेक्शनमध्ये होतं त्याला आता काहीतरी आपण तुम्ही फोर्स अप्लाय केला, काहीतरी ऑब्जेक्ट अटॅच करून दिला आणि त्याचा यूज करून तुम्ही काय करताय, त्या दोन डायरेक्शनमध्ये होणाऱ्या मोशन, दोन टाईपच्या होणाऱ्या मोशनला एकाच टाईपमध्ये कन्वर्ट करून देताय. तर त्या टाईपचं मोशन काय होऊन जाईल, मग सक्सेसफुली कन्स्ट्रेंट मोशन होऊन जाईल. ठीक आहे, तर हे आपण लास्ट लेक्चरमध्ये पाहिलं होतं. ठीक, तर मग आता आपण घेऊन आलोय टाइप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर्स. जे आपण कायनेमॅटिक पेअर पाहिले होते, तर कायनेमॅटिक पेअर होण्यासाठी काय महत्त्वाचं होतं, सक्सेसफुली किंवा कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन होणं दोन लिंकमध्ये फार महत्त्वाचं होतं. मग जर सक्सेसफुली आणि कम्प्लिटली कन्स्ट्रेंट मोशन होत असेल तर त्यावरून आपण बघणार आहे की टाइप्स ऑफ कायनेमॅटिक पेअर काय. चलो, कायनेमॅटिक पेअर तर आहे, मग आता कायनेमॅटिक पेअरमध्ये पण टाईप आहे आणि ते पण तीन वेगवेगळ्या प्रकारचे फॅक्टर आहेत त्याच्यामध्ये. आपण फर्स्ट फॅक्टर बघूया, अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ रिलेटिव्ह मोशन बिटवीन द इलेमेंट्स. इलेमेंट्स म्हणजेच काय, लिंक है ना. आपले जे लिंक आहेत त्यालाच काय म्हणतो आपण, इलेमेंट्स. सो अकॉर्डिंग टू द टाइप ऑफ रिलेटिव्ह मोशन, की त्या दोन लिंकमध्ये कोणत्या टाईपचं मोशन होत आहे. रिलेटिव्ह मोशन कळतं ना, की एकाच्या रिस्पेक्टिव्ह दुसऱ्याचं कसं मोशन होत आहे, त्याच्या बेसिसवर आपण ठरवणार आहेत की आता त्या ठिकाणी कोणकोणत्या टाईपचे पेअर आहेत. तर आपण बघूया. बघा, रिलेटिव्ह मोशनच्या अकॉर्डिंग जी फर्स्ट पेअर आहे ती आहे आपली स्लायडिंग पेअर. नावातच समजून जाईल तुम्हाला. स्लायडिंग म्हणजे काय, की एका, समजा हा जर माझा हात एक लिंक आहे आणि हा दुसरा लिंक आहे, तर दोघांमध्ये एक लिंक एकाच जागेवर राहील आणि दुसरी काय करणार आहे, स्लाइड करणार आहे त्याच्यावर. दॅट्स इट, स्लायडिंग पेअर. काय लिहिलंय बघा डेफिनेशन, when the two elements of the pair are connected are in such a way that one can only slide relative to other. बस हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी. काय सांगितलं मी, की स्लायडिंग पेअर कधी म्हणणार, की ज्यावेळेस दोन इलेमेंट, when the two elements of the pair किंवा दोन लिंक या कनेक्टेड आहे. कशा पद्धतीने कनेक्टेड आहे, की एक जी आहे ओनली वन कॅन ओनली स्लाइड, एक जी लिंक आहे ती फक्त काय होऊ शकते, स्लाइड होऊ शकते रिलेटिव्ह टू अदर. दुसऱ्या लिंकच्या रिस्पेक्टिव्ह एक लिंक जर फक्त स्लाइड होत असेल तर त्यावेळेस आपण त्या टाईपच्या पेअरला स्लायडिंग पेअर असं म्हणू शकतो. पुन्हा एकदा बघून घ्या, एक व्यवस्थित समजून घ्या, त्याच्यानंतर सगळे पुढचे तसेच राहतील. आणि हा जो पार्ट आहे ना, इन सच वे दॅट, इथपर्यंत हा एका जो भाग आहे हा प्रत्येक पेअरच्या डेफिनेशन मध्ये सारखाच आहे. काय लिहायचंय, when the two elements of the pair are connected in a such a way that, बस एवढंच. ज्यावेळेस ज्यावेळेस दोन इलेमेंट, एखाद्या पेअरचे दोन इलेमेंट हे अशा पद्धतीने कनेक्ट केलेले असतील की एक पेअरच्या रिस्पेक्टिव्ह दुसरे पेअर जर फक्त स्लाइड करत असेल तर त्यावेळेस त्या पेअरला काय म्हणतोय आपण, स्लायडिंग पेअर म्हणतोय. इंग्लिशमध्ये कसं लिहिणार, when the two elements of the pair are connected in such a way that one can only slide relative to the other pair. ठीक आहे, रिलेटिव्ह टू अदर, देन द पेअर इज नोन एज अ स्लायडिंग पेअर. एक इलेमेंटच्या रिस्पेक्टिव्ह दुसरा इलेमेंट जर फक्त स्लाइड करत असेल तर त्यावेळेस तुम्ही त्याला स्लायडिंग पेअर असं म्हणणार आहे. त्याचे एक्झाम्पल लिहिलेले आहेत बघा मी, पिस्टन अँड सिलेंडर. कदाचित तुम्ही हे शिकलेले नाही आहेत अजून, तर त्यामुळे तुम्हाला हे कळणार नाही काय एक्झाम्पल. तर मी काय करतोय, मी असा विचार केलाय की याच्यामध्ये थोडंसं जमलं तर एक ॲनिमेशनचा एक पार्ट टाकून देऊ की स्लायडिंग कसं होतंय ते दाखवायला. जर ते मला टाकता आलं एडिट करून तर तुम्हाला हे दिसेल, तर नाही टाकता आलं तर नाही दिसणार. पण समजा काय होतंय, पिस्टन आणि सिलेंडर कसं राहतं तुम्ही कदाचित शिकले असाल कधी, माहित नाही. पिस्टन सिलेंडर नाही माहिती, चलो ठीक आहे. आपली पिचकारी माहिती ना, इंजेक्शन पिचकारी. ते इंजेक्शन जे राहतं त्याचं जे मोठं ट्यूब राहतो ना, ते काय राहतं, एक सिलेंडर राहतं. ठीक आहे, आणि त्याच्यामध्ये एक असं काहीतरी
एक ब्लॉक राहतो एक छोटासा असा, ही पिचकारीला आपण मागे खेचतो पुढे ढकलतो तेव्हा हा जो रॉड राहतो हा मागे पुढे होतो ना, तर हे काय तुमचं दिस इज कॉल्ड एज अ सिलेंडर, याला काय म्हणतात सिलेंडर. आणि हा जो छोटा पोर्शन राहतो याला काय म्हटलं जातं पिस्टन. आता हे बघा की हा जो सिलेंडर राहतो, समजा हा सिलेंडर आहे, तर हा सिलेंडर कधी मागे पुढे होतो का, तो मोशन मध्ये आहे का नाही, याला जस्ट होल्ड करून ठेवतो आपण. आणि मागून जो हा जो रॉड राहतो पिस्टनचा, तो पिस्टनचा रॉड मागे आणि पुढे केला जातो. ठीक आहे, तर याचा अर्थ काय की सिलेंडर एकाच जागेवर आहे आणि पिस्टन जे आहे ते त्याच्यामध्ये स्लाइड होतंय मध्ये, इथे या दोघांच्या मध्ये काय होतंय स्लाइडिंग होतंय. तर मग अशा टाईपच्या पेअरला आपण काय म्हणणार आहे स्लाइडिंग पेअर असं म्हणणार आहे. बघतो मी मोस्टली मी प्रयत्न करायलाच की ॲनिमेशन टाकून देतो, तुम्हाला एकाच सेकंदात समजून जाईल काय होतंय. एक पेअरच्या रिस्पेक्टिव्ह दुसरी पेअर स्लाइड होणार आहे. टर्निंग पेअर काय राहील बघा, टर्निंग पेअर कधी म्हणणार, इथं स्लाइडिंग होतं, इथं काय टर्निंग. टर्न म्हणजे काय रोटेट झालं पाहिजे किंवा टर्न झालं पाहिजे. एक पेअर जर दुसऱ्या पेअरच्या रिस्पेक्टिव्ह टर्न होत असेल रोटेट होत असेल तर त्यावेळेस त्याला कोणती पेअर, त्या पेअरला काय म्हणणार तुम्ही टर्निंग पेअर म्हणणार आहे. त्यामध्ये मी जसं मी तुम्हाला सांगितलं की इथून इथपर्यंतचा पार्ट प्रत्येक डेफिनेशन मध्ये सेम ठेवायचा आहे. काय लिहिणार, when the two elements of the pair are connected in such a way that, हे बघा इथं दाखवलंय मी हे साईड म्हणजे ॲज इट इज लिहायचंय, म्हणजे कुठून कुठपर्यंत लिहायचंय परत एकदा समजून घ्या व्यवस्थित. व्हेन पासून तर दॅट पर्यंत प्रत्येक डेफिनेशन मध्ये सेम आहे. बघा इथं मी तसंच लिहिलेलं आहे, मी डॅश करून ते दाखवून दिलंय की इथं तुम्हाला तोच पार्ट लिहायचा आहे. प्रत्येक वेळेस ते लिहायला जागा जास्त लागते ना, आपला बोर्ड छोटा आहे, घरी चालू आहे सगळं, त्यामुळे हा प्रॉब्लेम होऊ शकतो. त्यामुळे तो लिहिण्याचा प्रॉब्लेम होतोय, म्हणून आपण हे अवॉइड करतोय प्रत्येक वेळेस लिहायचं. काय सांगितलं, when the two elements of the pair are connected in such a way that only one can turn or revolve about the fixed axis of the another link. काय सांगितलं, दुसऱ्या लिंकचा जो एक फिक्स्ड ॲक्सिस आहे ना, त्या लिंकच्या रिस्पेक्टिव्ह जर दुसरी पेअर किंवा दुसरा इलेमेंट जो आहे, सॉरी पेअर म्हणतोय मी, दुसरा इलेमेंट किंवा दुसरी लिंक जी आहे ती काय करणार आहे, फक्त टर्न करणार आहे किंवा रिव्हॉल्व होणार आहे, तर अशा वेळेस त्या पेअरला तुम्ही कोणती पेअर म्हणणार आहे, टर्निंग पेअर म्हणणार आहे. बघा मी पुन्हा एकदा सांगतो, काय सांगितलं, टर्निंग पेअर कधी म्हणणार, ज्यावेळेस दोन इलेमेंट जे आहेत एका पेअरचे दोन इलेमेंट ते अशा पद्धतीने कनेक्ट केलेले आहेत की एक जो आहे फक्त ओनली वन कॅन टर्न और रिव्हॉल्व, फक्त एकच जो आहे तो टर्न होऊ शकतो किंवा रिव्हॉल्व म्हणून घ्या किंवा टर्न म्हणून घ्या, कोणाच्या रिस्पेक्टिव्ह टर्न होणार आहे तो अबाउट अ फिक्स्ड ॲक्सिस ऑफ द अनादर लिंक. दुसऱ्या लिंकचा एक फिक्स्ड ॲक्सिस आहे, त्या ॲक्सिसच्या अबाउट पहिला लिंक जो आहे तो टर्न होतोय, तर त्यावेळेस त्याला काय म्हणणार टर्निंग पेअर. हे समजण्यासाठी तुम्हाला एखादा व्हिडिओ किंवा ॲनिमेशन बघावंच लागेल, कारण तुम्हाला शाफ्ट काय राहतं, कॉलर काय राहतं हे काहीच माहित नाही. कसं राहतं मी तुम्हाला थोडंसं ड्रॉ करून दाखवण्याचा प्रयत्न करेल, पण ते 3D ड्रॉ करायला थोडं कठीण होतं आणि आपली ड्रॉइंग काही एवढी सुपर नाही की लगेच आपण पटापट काढून घेतो. ठीक आहे, समजा हा एक रेक्टँग्युलर ब्लॉक आहे तुमचा, ठीक आहे, इथून जर एक रॉड टाकला आहे मी, ठीक, आणि तो इथून बाहेर येतोय या पद्धतीने, हा गोल आहे समजा रॉड ना, सर्क्युलर रॉड इथून मध्ये टाकला आणि तो इथून बाहेर आलेला आहे. ठीक, तर आता काय होतंय, इनकम्प्लिटली कन्स्ट्रेंटचं एक्झाम्पल आठवतंय, तो सर्क्युलर रॉड जो होता तो फिरता फिरता गोल पण फिरायचा आणि मागे पुढे पण व्हायचा, हा मागे पुढे बी होऊन राहिला होता आणि असा गोल बी फिरत होता. ठीक आहे, तुम्ही बघितलंय का, एक एक्झाम्पल सांगतो बघा, कदाचित तुम्ही जर ऑब्झर्व केलं असेल तर तुम्हाला कळेल. सायकलचं जे मागचं टायर राहतं आपलं त्याच्यामध्ये एक गोल राहतो बघा, एक असा रॉड राहतो, त्याच्यावरती अशी एक चक्री सारखं लावून दिलेलं राहतं आणि त्याच्यावर त्या रिंग राहतात छोट्या छोट्या. जर तो ऍक्सल जो फिरतोय ना, ज्याच्यावर तुमचा चाक आहे, जर त्या ऍक्सेलला आजूबाजूला नट लावलेले राहतात बघा असे दोन पिक्स है ना, जर ते नट नाही लावले तर काय होईल, हा फिरेल फिरेल फिरेल, सायकलचं टायर फिरतंय, मध्ये मध्ये फिरता फिरता तो इकडच्या साईडला सरकून गेला, निघून गेला, तर टायर निघून जाईल तुमचं है ना. तसंच इथं बी होतंय काय की हे जे रॉड आहे हा बेसिकली गोल फिरतोय फिरतोय फिरतोय, पण हा फिरता फिरता स्लाइड पण होतोय, मागे पुढे पण होतोय. ठीक आहे, किंवा असं म्हणून घ्या की मागे पुढे होता होता हा गोल पण फिरतोय. मग या ठिकाणी किती टाईपचे मोशन होऊन राहिले आहेत, दोन. कोणकोणते, एक स्लाइडिंग पण होतंय आणि एक टर्निंग पण होतंय.
ठीक आहे. आपल्याला काय पाहिजे की फक्त टर्न झालं पाहिजे, ते बी फक्त एकच लिंक दुसऱ्या लिंकच्या रिस्पेक्टिव्ह असंच सांगितलंय. मग या ठिकाणी एक लिंक कोण आहे, हा जो बॉक्स आहे हा एक लिंक आहे. दुसरी लिंक कोण आहे, हा रॉड आहे. आणि एक लिंक काय होते, दुसऱ्या लिंकच्या रिस्पेक्टिव्ह फक्त काय केलं पाहिजे, त्याने टर्न केलं पाहिजे, ते बी त्याच्या ऍक्सिसच्या अबाउट सांगितलं होतं ना. ह्या रॉड, हा जो आपला रेक्टँग्युलर बॉक्स आहे ना, याचा समजा हा ऍक्सिस आहे, ठीक आहे. आणि त्या ऍक्सिसच्या अबाउट आपला जो सर्क्युलर रॉड आहे तो काय होतोय, टर्न करतोय. आता मला काय करायचं आहे, मग फक्त टर्न करवायचं आहे, मागे पुढे व्हायला नको. मग मी काय करून देईल, इथे कॉलर लावून दिली जाते अशी, तिला कॉलर असं म्हटलं जातं, ठीक आहे. ही कॉलर लावून दिल्यामुळे काय होतं की हा जो रॉड आहे ना तो मागे पुढे नाही होऊ शकत, तो फक्त गोल फिरू शकतो, ठीक आहे. याचं मी ॲनिमेशन टाकेल तर तुम्हाला 101% कळून जाईल. फक्त कन्सेप्ट काय ते इथं समजून घ्या, ॲनिमेशन आल्यावर ते तुम्हाला समजेल. कन्सेप्ट काय सांगतोय की एक लिंक जी आहे ती दुसऱ्या लिंकच्या ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह, दुसरी लिंक कोणती जी फिक्स्ड आहे, फिक्स्ड कोण आहे, बॉक्स, तो बॉक्स फिक्स आहे. आणि त्याच्या रिस्पेक्टिव्ह आपली जी पहिली लिंक आहे ती काय करते, फक्त टर्न करते, गोल फिरते, है ना. तर अशा वेळेस त्या पेअरला आपण काय म्हणणार आहे, टर्निंग पेअर. सगळ्या डेफिनेशन मध्ये स्टार्टिंगचा पार्ट सेम राहील. काय, when the two elements of the pair are connected in such a way that तिथपर्यंत only one can turn or revolve about a fixed axis of the another link, then the pair is known as a turning pair. एक्झाम्पल लिहिलेलं आहे त्याच्या खाली. नेक्स्ट आहे आपली रोलिंग पेअर. टर्न मध्ये काय झालं, बॉडीने टर्न केलं, रिव्हॉल्व झाली. रोलिंग मध्ये काय करणार आहे, रोल करणार आहे. रोल म्हणजे रोलिंग माहिती ना, एखादा बॉल जर तुम्ही जमिनीवर सोडला तर तो काय होतो, रोल होतो, है ना, ठीक आहे. तर बघा आता रोलिंग पेअर काय, परत तो स्टार्टिंगचा पोर्शन जो आहे तो सेम राहील. काय लिहिणार तिथं, when the two elements of the pair are connected in such a way that one can roll over the another fixed link. एक लिंक दुसरी जी फिक्स्ड लिंक आहे त्याच्या रिस्पेक्टिव्ह काय झाली पाहिजे, फक्त ती रोल झाली पाहिजे, फिरली पाहिजे त्याच्यावर. रोलिंग मध्ये काय राहतं, टच राहतो फक्त, है ना. रोलिंग मध्ये काय राहतं, एखाद्या ठिकाणी जसं एखादा बॉल आहे, समजा एखादा बॉल जर मी जमिनीवर ठेवला तर पूर्ण बॉलचा जो जेवढा बी सरफेस राहतो, बघा हा जर बॉल आहे समजा, या बॉलला मी असं सरफेसवर ठेवला तर हा एक पॉइंट कनेक्टेड राहतो फक्त इथे. जसं टायर आहे, टायर रोडवर ज्यावेळेस कनेक्टेड राहतं त्याचा एक पर्टिक्युलर एवढा भाग कनेक्टेड राहतो, पूर्ण टायर त्या रोडच्या कॉन्टॅक्ट मध्ये राहतो का, नाही. मग अशा वेळेस काय राहतं, हे या मोशनला म्हटलं जातं रोलिंग मोशन, है ना. टर्निंग म्हणजे काय, आता बघा इथं रॉडचा इथून तर इथपर्यंत पूर्ण सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये होता, याला म्हटलं जातं टर्निंग. रोलिंग मध्ये पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट राहतो, टर्निंग मध्ये लाईन ऑफ कॉन्टॅक्ट राहतो. शब्द काय वापरला मी, टर्निंग मध्ये काय राहतो, लाईन ऑफ कॉन्टॅक्ट राहतो, इथून इथपर्यंतची पूर्ण लाईन ही कॉन्टॅक्ट मध्ये. आणि रोलिंग मध्ये काय राहतं, एक पॉइंट किंवा थोडासा सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये राहतो, ठीक आहे. जेवढं तुम्ही जास्तीत जास्त समजण्याचा प्रयत्न कराल तेवढं तुम्हाला चांगलं राहील. रोलिंग मध्ये काय होणार आहे, मग एक लिंक जी आहे ती दुसरी जी फिक्स्ड लिंक आहे त्या फिक्स्ड लिंकच्या रिस्पेक्टिव्ह काय होईल, फक्त ती रोल होणार आहे. मग त्यावेळेस त्याला काय म्हणणार, रोलिंग पेअर. एक्झाम्पल काय घेतलं, बॉल अँड द रोलर बेरिंग. बॉल अँड रोलर बेरिंग ही कदाचित पाहिली असेल आपल्या सायकलमध्ये, गाडीमध्ये ज्या बेरिंग्स राहतात ना, अशा तुम्ही पाहिले असतील. ज्याला ते जे बॉल्स राहतात ना, त्याला बॉल्सला तुम्ही एकदम सोप्या भाषेत छर्रे म्हणतात. बेरिंगमध्ये जे छर्रे राहतात ना त्याला मेकॅनिकलच्या भाषेमध्ये बॉल म्हटलं जातं, अशा पद्धतीचे, है ना. तर मग आता या बॉलमध्ये आणि ह्या बेरिंगमध्ये कोणता कॉन्टॅक्ट होणार आहे, पॉइंट कॉन्टॅक्ट. मग काय होत आहे, बॉल त्याच्यामध्ये रोल होत आहे, कळतंय. स्लायडिंग मध्ये काय होणार आहे, एक लिंक दुसऱ्या फिक्स लिंकच्या रिस्पेक्टिव्ह काय होईल, स्लाइड होईल. टर्निंग मध्ये काय होणार आहे, एक लिंक दुसऱ्या फिक्स लिंकच्या ऍक्सिसच्या रिस्पेक्टिव्ह काय होईल, टर्न होईल. आणि टर्न होणे म्हणजे काय, त्याच्यामध्ये पूर्ण लाईन कॉन्टॅक्ट मध्ये राहील. रोल मध्ये काय होणार आहे, फक्त पॉइंट कॉन्टॅक्ट असणार आहे, छोटासा सरफेस, छोटासा पृष्ठभाग कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. आणि रोलिंग मध्ये काय होणार आहे, एक लिंकच्या रिस्पेक्टिव्ह दुसरी लिंक रोल करणार आहे, ठीक आहे. तर आता आपण फोर्थ टाईपचं लिंक बघूया आपलं. मग आपला नेक्स्ट टाईप आहे बघा, फोर्थ टाईप, दॅट इज स्क्रू पेअर, ठीक आहे. पहिले 3 पाहिले आपण, स्लायडिंग पाहिलं, टर्निंग पाहिलं, रोलिंग पाहिलं. आता चौथा आहे आपला स्क्रू पेअर. तर स्क्रू पेअर मध्ये काय होणार आहे बघा, जसं नावात स्क्रू माहिती तुम्हाला, नट अँड बोल्ट स्क्रू राहतात. स्क्रूवर काय राहतं, थ्रेड, ज्याला आपण काय म्हटलं जातं, मराठीत काय म्हटलं त्या थ्रेडला, आटे म्हटलं जातं ना. बॉटल लावी राहतं आपल्या बॉटलची
ज्यावेळेस आपण बॉटलचं झाकण बंद करतो त्याच्या वेळेस ती लाईन जी राहते लाईनिंग, त्याला आपण काय म्हटलं जातं, थ्रेड म्हटलं जातं. हे तुम्हाला माहिती असेल किंवा त्याला तुम्ही मराठीमध्ये आटे म्हटलं जातं. तर मग काय बघा, स्क्रू पेअर काय असणार आहे, पहिली लाईन सेम आहे. व्हेन द टू एलिमेंट्स ऑफ अ पेअर आर कनेक्टेड इन सच अ वे दॅट वन इलेमेंट, इथपर्यंत तर सगळ्यांचं सेम होतं ना, वन इलेमेंट कॅन टर्न अबाउट द अदर. एक इलेमेंट काय होणार आहे, इथं पण टर्न होणार आहे, पण तो एक इलेमेंट टर्न होणार आहे दुसऱ्याच्या रिस्पेक्टिव्ह अबाउट द अदर बाय द स्क्रू थ्रेड. काय सांगितलं की एक जो आहे तो दुसऱ्याच्या अबाउट टर्न तर होईल, पण तो कसा होईल, स्क्रू थ्रेड, जे थ्रेड्स राहतील त्याच्यावर त्या थ्रेडच्या अकॉर्डिंग होईल. त्यावेळेस त्या पेअरला काय म्हणणार आहे आपण, स्क्रू पेअर. नाहीतर मग इथं जर फक्त टर्न दिलं असतं आपण तर इथं टर्निंग पेअर झाली असती की एका एलिमेंटच्या रिस्पेक्टिव्ह दुसरा एलिमेंट टर्न होतोय, सो त्याला आपण टर्निंग पेअर म्हटलं होतं. सेकंड टाईपचा होता. स्क्रू पेअर मध्ये पण काय होणार आहे की दोन इलेमेंट असतील, ठीक आहे, त्यांना अशा पद्धतीने कनेक्ट केलं गेलं आहे की एक इलेमेंट किंवा एक लिंक जी आहे ती टर्न होते अबाउट द अदर, पण कशाच्या रिस्पेक्टिव्ह किंवा कशाचा यूज करून ती टर्न होते, इट टर्न अबाउट द अदर बाय द स्क्रू थ्रेड. की जे स्क्रू जे राहतो ना आपला स्क्रू, त्याचे जे थ्रेड्स राहतात त्याच्यावर तो नट जो चालतो तो बेसिकली काय आहे आपला स्क्रू पेअर येते. त्याचे एक्झाम्पल मध्ये किती असलेले बघा, नट अँड बोल्ट, ठीक आहे, नट आणि बोल्ट. तो जो मोठा राहतो त्याला काय म्हटलं जातं, बोल्ट. नट नाही म्हणत त्याला काय म्हटलं जातं, बोल्ट. आणि जो फिरणारा राहतो त्याला काय म्हटलं जातं, नट. तो नट जो आहे त्या बोल्टवर असलेल्या थ्रेड मध्ये बघा असं राहतो काहीतरी, असा तुमचा बोल्ट राहील आणि त्या बोल्टवर काय राहतात, असे थ्रेड्स राहतात आणि त्या थ्रेडवर तुम्ही काय चढवता, एक नट. तो नट फिरवता 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 तुम्ही असं वरपर्यंत आणता, नट बोल्ट. हा नट जो आहे तो काय करतोय, तो नट काय करतोय आपला की त्या नट जो आहे तो त्या थ्रेड्सवर टर्न करतोय है ना. एका लिंकच्या रिस्पेक्टिव्ह दुसरी लिंक काय होते, टर्न होते, पण ती कशाच्या रिस्पेक्टिव्ह होते, थ्रेड्सच्या रिस्पेक्टिव्ह. काय म्हणणार अशा पेअरला, स्क्रू पेअर असं म्हणणार. नेक्स्ट आहे स्पेरिकल पेअर, ठीक आहे. स्पेरिकल पेअर काय असणार आहे, when the two elements of the pair are connected in such a way that one element turn or swivels about the other fixed element. आता टर्न करणं किंवा स्विवेल करणं, फक्त इथे एवढं लक्षात ठेवा की ही जी बॉडी राहील ना, इथं सांगितलंय बघा त्यात वन इलेमेंट, तर हा इलेमेंट किंवा ही जी बॉडी आहे किंवा ही जी लिंक आहे ही कशी असणार आहे, ऑफकोर्स स्पेरिकल असणार आहे. तरच आपण याला स्पेरिकल पेअर म्हणू शकतो. ज्या बॉडीज राहतील, ज्या एलिमेंट्स राहतील ना, ते दोन्ही कसे राहतील, स्पेरिकल राहतील. आणि दोन स्पियर जर एक दुसऱ्यावर टर्न करत असतील तर त्यावेळेस त्या टाईपच्या आपण पेअरला कोणती पेअर म्हणणार आहे, स्पेरिकल पेअर असं म्हणणार आहे. इथं एक्झाम्पल बघा काय, अटॅचमेंट ऑफ द कार मिरर बॉल अँड सॉकेट जॉईंट. अटॅचमेंट ऑफ कार मिरर म्हणजे कोणता, जो कारचा जो साईड ग्लास राहतो ना, रेअर बघण्यासाठी रेअर ग्लास त्याला म्हणतो आपण, त्या ग्लासची जी अटॅचमेंट राहते त्याला एक रॉड राहतो बघा, त्याच्याने ते एक बॉल राहतो तिथं, तो मागे पुढे होतो, स्पेरिकल पेअर आहे, ठीक आहे. याचं आपण ॲनिमेशन टाकू देऊ तर तुम्हाला समजायला सोपं जाईल. हे झाले तुमचे फर्स्ट टाईप वरून, म्हणजे अकॉर्डिंग टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द लिंक्स किंवा अकॉर्डिंग टू द रिलेटिव्ह मोशन बिटवीन द टू एलिमेंट्स ऑफ द लिंक, टू एलिमेंट्स ऑफ द पेअर वरून हे 5 टाईप आहेत तुमचे, स्लाइडिंग, टर्निंग, रोलिंग, त्याच्यानंतर स्क्रू आणि स्पेरिकल. या 5 टाईपच्या पेअर्स झाल्या. आता आपण नेक्स्ट टाईप बघूया. नेक्स्ट टाईप आहे आपला अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ कॉन्टॅक्ट बिटवीन द टू एलिमेंट्स. बघा दोन एलिमेंट्समध्ये ज्या टाईपचा पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे त्याच्या बेसिसवर आपण पेअर्सचं डिव्हिजन केलेलं आहे आणि त्याचे 2च टाईप आहेत, एक राहील लोअर पेअर, एक राहील हायर पेअर. याचा थोडासा पार्ट आपण मागच्या कन्सेप्टमध्ये पण पाहिला. लोअर पेअर काय बघा, when the two elements of a pair have surface contact. काय सांगितलंय, दोन इलेमेंट, दोन लिंक ज्यांच्यामध्ये पॉइंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, पण कसं आहे, डायरेक्ट सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये. आठवत आहे मी काय सांगितलं होतं ते, रेक्टँग्युलर ब्लॉक मध्ये एक सर्क्युलर रॉड आता आपण मागे पाहिलं. इथं कोणता कॉन्टॅक्ट आहे, सरफेसच्या सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये. तर अशा टाईपच्या पेअरला कोणती पेअर म्हटलं जातं, लोअर पेअर. सिंपल. काय लिहिलंय, when the two elements, दोन लिंक of a pair have the surface contact, when relative motion takes place the surface of the one element slide over the surface of the other. काय सांगितलंय की दोन पेअर आहेत, दोन लिंक आहेत ज्यांच्यामध्ये कॉन्टॅक्ट कसं आहे, डायरेक्ट दोन लिंकचे आहेत पेअरच्या, त्यांच्यामध्ये डायरेक्टली सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये.
आणि ज्यावेळेस त्या ठिकाणी रिलेटिव्ह मोशन होईल, रिलेटिव्ह मोशन होत असताना एक लिंक दुसऱ्या लिंकवर डायरेक्टली काय होणार आहे, स्लाइड होणार आहे. तर अशा केसमध्ये आपण त्या टाईपच्या पेअर्सला कोणती पेअर म्हणत असतो, लोअर पेअर म्हणणार आहे. लोअर पेअर बघा, ज्या स्लाइडिंग पेअर होत्या, टाइप्स ऑफ पेअर मध्ये पाहिलं ना आपण सुरुवातीला, स्लाइडिंग पेअर, ठीक आहे, टर्निंग पेअर, त्याच्यानंतर स्क्रू पेअर, हे सगळे कोणाचे प्रकार आहेत, लोअर पेअरचे प्रकार आहेत. नेक्स्ट हायर पेअर. हायर पेअर मध्ये काय दिलंय बघा, when the two elements of pair have a line or a point of contact. ज्या ठिकाणी लाईन किंवा पॉइंट, एक लाईनवर कॉन्टॅक्ट आहे किंवा एका पॉइंटवर जर कॉन्टॅक्ट आहे तर त्यावेळेस आपण त्याला काय म्हणणार आहे, हायर पेअर. डेफिनेशन काय दिली बघा, when the two elements of a pair have line or point contact and when the relative motion takes place, the motion between the two elements is partly turning and partly sliding. आता पूर्ण स्लाइडिंग पण नाही राहू शकत, पूर्ण स्लाइडिंग राहिलं ते लोअर पेअर मध्ये येऊन जाईल. पूर्ण टर्निंग पण नाही राहू शकत, पूर्ण टर्निंग राहिलं तर ते तरी पण ते कोणतं येतं, लोअर पेअर मध्ये येतं, कारण पूर्ण टर्न होतोय तर सरफेसच्या सरफेस कॉन्टॅक्ट मध्ये राहतो. पार्टली टर्निंग, पार्टली स्लाइडिंग पाहिजे. तर अशा केसमध्ये काय होतं, किंवा एवढं डोक्यात न घालता फक्त एवढंच लक्षात ठेवा की जर पॉइंट कॉन्टॅक्ट आहे किंवा लाईन कॉन्टॅक्ट आहे तर त्यावेळेस ती पेअर कोणती राहते, हायर पेअर राहते. जसं मी तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं होतं ना की एका सरफेसवर जर एक बॉल आहे तर कॉन्टॅक्ट कसा असणार आहे, छोटीशी एक लाईन म्हणून घ्या. या टाइपचे पेअर्स कोणत्या राहतात, हायर पेअर राहतात. एक्झाम्पल बघा त्याचे लिहिले आहेत मी, टूथ गिअरिंग, बेल्ट अँड रोप ड्राईव्ह, बॉल अँड रोलर पेअरिंग. टूथ गिअरिंग माहिती, गेअर्स पाहिलेत ना सगळ्यांनी. गेअर्स कसे राहतात, एका ते गेअर्सवर टीथ राहतात, पाहिलेत सगळ्यांनी, जे वरती आलेले टीथ राहतात ना, ते एका टीथ मध्ये दुसरा टीथ असं फसत जातो, अशा पद्धतीने ते काम करत जातात है ना, असे बरोबर येतात एक दुसऱ्यानंतर. तर त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट जो राहतो तो पॉईंट किंवा लाईन कॉन्टॅक्ट होतो, त्यामुळे ते कोणतं आहे, हायर पेअर आहे. चेन पाहिली, सायकलची चेन बघा, ते मागच्या स्पॉकेटमध्ये ज्या वेळेस येते तर तो फक्त एक अडकतो असा आणि तेवढाच पुढे घेऊन जातो ना, त्याचे वरती हिल्स राहतात त्याच्यामध्ये तो चेनचा जो स्पॉकेट राहतो तो अडकतो आणि तेवढाच पुढे जातो, पॉईंट कॉन्टॅक्ट. तर अशा केसचे पेअर कोणत्या राहतात, हायर पेअर राहतात. सिंपल टाईप आहे, दोन अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ कॉन्टॅक्टवर हायर पेअर आणि एक लोअर पेअर. लाईन किंवा पॉईंट कॉन्टॅक्ट असला तर हायर पेअर, सरफेस कॉन्टॅक्ट असला तर लोअर पेअर. दॅट्स इट, सिंपल. थर्ड टाईप आहे आपला अकॉर्डिंग टू द टाईप ऑफ क्लोजर. क्लोजर म्हणजे काय, जसं ते एक दुसऱ्यामध्ये अडकलेले असतील त्या पद्धतीने ना, क्लोजर म्हणजे काय, अडकलेले असणार. सेल्फ क्लोज पेअर आणि फोर्स क्लोज पेअर हे दोन टाईपचे पेअर आहेत. अजून सेल्फ क्लोज बघा, सेल्फ क्लोज काय असणार, जे स्वतःहून एक दुसऱ्यात, क्लोज म्हणजे काय, इथं क्लोजचा अर्थ बंद पण घेऊ शकतात किंवा अडकलेले घेऊ शकतात तुम्ही, असं काहीतरी. सेल्फ क्लोज म्हणजे काय असणार, when the two elements of the pair are connected together mechanically. काय सांगितलंय, दोन लिंक्स जे आहेत त्या एक दुसऱ्यासोबत मेकॅनिकली कनेक्टेड राहतील आणि ते अशा पद्धतीने कनेक्टेड राहतात इन सच अ वे दॅट ओनली रिक्वायर्ड काइंड ऑफ मोशन ऑकर. जे पाहिजे फक्त तितकंच मोशन होईल, एकापेक्षा जास्त मोशन होणार नाही. तर अशा वेळेस अशा टाईपच्या पेअरला आपण काय म्हणणार आहे, सेल्फ क्लोज पेअर. जेवढे पण लोअर पेअर्स आहेत ना, टर्निंग झालं, त्याच्यानंतर आपलं स्लाइडिंग झालं, हे स्क्रू पेअर झालं, हे सगळे कोणत्या टाईपचे, सेल्फ क्लोज पेअर आहे. कारण ते एक दुसऱ्यासोबत मेकॅनिकली कसे राहतात, अडकलेले राहतात. एक बॉडी दुसऱ्यावर स्लाइड होते तर ती त्याच्यामध्ये अडकलेली आहे ना, मेकॅनिकली ती क्लोज आहे, अटॅच आहे एक दुसऱ्यासोबत. आणि जे रिक्वायर्ड मोशन आहे फक्त तेवढंच करू शकतं. स्लाइडिंग करणारी पेअर टर्निंग होत नाही है ना. तर मग अशा वेळेस आपण त्या पेअरला काय म्हणतोय, सेल्फ क्लोज पेअर म्हणतोय. आणि लास्ट टाईप आहे फोर्स क्लोज पेअर. फोर्स क्लोज बघा नावातच आहे, म्हणजे ज्याला फोर्सफुली क्लोज करावं लागणार आहे. इथं काय होणार आहे, इथं काय होतं, when the two elements of the pair are mechanically connected. इथं मेकॅनिकली नॉट कनेक्टेड, ते स्वतःहून कनेक्टेड असणार नाही. तर इथं सांगितलं काय, when the two elements of pair not connected mechanically but they are kept in contact by the action of some external force. दुसरा एखादा एक्सटर्नल फोर्स ऍक्ट होतोय बाहेरून आणि त्या बॉडीला त्या दुसऱ्या लिंक सोबत काय करून ठेवतोय, तो कनेक्ट करून ठेवतोय. जसं कॅम्प फॉलोअरचं एक्झाम्पल आहे. कॅम्प फॉलोअर आहे तुम्हाला थर्ड चॅप्टर तेव्हा कळेलच तुम्हाला. कॅम्प फॉलोअर असं काहीतरी राहतं. आता बघा, हा जो खालचा कॅम्प राहतो हा कंटिन्युअसली फिरत राहतो आणि त्याच्यानुसार हा जो फॉलोअर आहे याला फॉलोअर म्हटलं जातं. हा वर खाली रेसिप्रोकेट होतो. तर आता या फॉलोअरला याच्यासोबत कोणी कॉन्टॅक्ट मध्ये ठेवलेलं आहे, ग्रॅव्हिटीने ना. ग्रॅव्हिटी या फॉलोअर ऍक्ट होते म्हणून तो फॉलोअर त्याच्या टच मध्ये. असं कॅम्प ज्यावेळेस फिरतो तर ते असं फॉलोअर वर पण जातो, वर गेला की तो आपोआप खाली येतो का, नाही. कोण आणतं त्याला, ग्रॅव्हिटी. तर एक्सटर्नल फोर्स जो आहे तो कोण आहे, ग्रॅव्हिटी. आणि हे दोन्ही एक दुसऱ्यासोबत मेकॅनिकली ऑटोमॅटिकली कनेक्टेड आहे का, नाही. यांच्यामध्ये या फॉलोअर जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स ऍक्ट होतोय तो
या फॉलोअरला या कॅम सोबत जोडून ठेवायचं काम करतोय. ठीक आहे, तर मग अशा वेळेस या पेअरला काय म्हणणार आहे तुम्ही, फोर्स क्लोज पेअर असं म्हणणार आहे. आजचं लेक्चर आपण इथंच थांबूया. आज आपण टाइप्स ऑफ पेअर पाहिले. नेक्स्ट लेक्चरला आपण कायनेमॅटिक चेन स्टार्ट करू. So here we have a prismatic solid sliding in a prismatic cavity. So this is called as a prismatic pair or a sliding pair. Next we have one body rotating inside the other. So this is called a revolute pair or a turning pair. In the third case we have a nut in which a bolt is engaging. So this is called as a screw pair. Or if you look at this projection which is helical and it is engaging with a helical groove, so it is also called as a helical pair. The fourth one is commonly called as a ball joint, but in kinematics we will call this a spherical pair or a globular pair, and that is owing to its shape, the cavity and the solid that engages in it. Finally we have these two pairs where one body is following the motion of another body with special shape or profile. Such pairs are called cams and followers. To recap, here is a prismatic or sliding pair, revolute or turning pair, helical or screw pair, and globular or spherical pair. Now let us see how to classify them. One criteria for classification could be what keeps the two bodies together. If it is their shape, like over here a prismatic solid is engaging in a prismatic cavity, a cylinder engaging in a cylindrical cavity, or a helix engaging in a helical cavity, and so on. So if the two bodies are kept together by virtue of their shape, then they are called as the form closed pair. But if the two are kept together by virtue of some external force like that exerted by the spring here or by the shear weight or gravity, then such pair is called a force closed pair. Finally, the last classification is according to the contact between two bodies. Here the contact is made all over the surface, the prismatic surface. Here the contact is across a cylindrical surface or a helical surface or a spherical surface. So when we have a spherical contact, surface contact, they are called lower pairs. While in this case the contact is occurring only along a line or a point, so such pairs are called as higher pairs.